पुण्यामध्ये पूर्ण एक दिवस मी प्रवास करेल असं मला वाटत होतं, पण तसं अजिबातच झालं नाही. तर हाय, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि पुण्यामधला हा दिवस मला असं वाटलं होतं की कमीत कमी 4-5 तास मला फिरायला मिळतील, पण मिळले नाही अजिबात. मोजून आमच्याकडं 3-4 तास उरले होते. मग त्यामध्ये हा ॲमेनोरा मॉलमध्ये गेलो आम्ही. ॲमेनोरा मॉल पहिल्यांदा पाहिलं आहे मी आणि माझा पुण्यातला पहिलाच दिवस आहे, म्हणजे पहिल्यांदा गेले मी पुण्यात. तर तो शोकेस वगैरे खूप छान होतो. त्यानंतर थोडंसं ड्रेस वगैरे ट्राय केले. इतकं छान आहे, म्हणजे पूर्ण तो मॉलच खूप छान आहे. मी पहिल्यांदा पाहिला आहे आणि पहिल्यांदा पाहूनच एकदम खूप मस्त वाटलं त्या मॉलमध्ये. तर हा टॉप पण मला खूप छान दिसत होता, म्हणून म्हणजे मला आवडला होता, म्हणून मग घेऊन टाकलं तो टॉप. फोटो वगैरे काढले 1-2च. त्यानंतर मग जायचा टाईम झाला होता. मग बाय बाय ॲमेनोरा मॉल असा हा व्हिडिओ करत होते मी. मग त्यामध्ये असं म्हणजे वाटत नव्हतं की मी जावा, पण गावाकडच्या गाड्या निघून जातात. मग हे मी स्ट्रक्चर पाहिलं पूर्ण. हा डेमो होता ॲमेनोरा मॉलचा. मला तेव्हा कळलं की ॲमेनोरा मॉलच्या 2 बिल्डिंग आहेत टोटल. मी त्यातली एकच पाहिली आणि एक पण पूर्ण लक्ष देऊन नाही पाहिली. हे बाहेरचं पूर्ण ते हे स्पॉन्सर्स वगैरे. मग त्यानंतर एका समोर अशी सीझन मॉलची वगैरे बिल्डिंग पाहिली. ही सीझन मॉल आहे. मग त्यानंतर